पंढरपूरच्या बसस्थानकाची सुरक्षा आता विठ्ठल भरोशी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठं बसस्थानक म्हणून तर या पंढरपूरच्या बसस्थानकाकडे पाहिलं जातं। याच बसस्थानकामधून प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या रोज 100 बसेस आणि बाहेर गावाहून येणाऱ्या 1000च्या आसपास बसेस येत असतात आणि विठ्ठलाच्या दर्शनाकरता लाखोच्या संख्येने भाविक तर पंढरपूर येत असतात। त्यामुळे कायमस्वरूपी हे गजबजलेलं असलेलं हे बसस्थानक आहे। मात्र हे जे बसस्थानक आहे, ह्या बसस्थानकाची जी सुरक्षा तर विठ्ठल भरोशी झालेली आपल्याला पाहायला मिळते। फक्त 4 सिक्युरिटी गार्डच्या जीवावरती खरं तर हे बसस्थानक इथं उभं असलेलं आपल्याला पाहायला मिळते। ज्या ठिकाणी खरं तर मुक्कामाला बस असतात, जवळपास 60 ते 70 बस दररोज संध्याकाळी मुक्कामाला असतात। मात्र त्या ठिकाणी संध्याकाळी एकही गार्ड किंवा एकही पोलीस खरं तर या ठिकाणी तैनात नसल्याची माहिती खरं तर आता डेपो मॅनेजरकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे। एकंदरीत आज या डेपो मॅनेजरने देखील पत्राद्वारे खरं तर पोलीस स्टेशनला मागणी केलेली की एक सेपरेट पोलीस चौकी इथं असावी, त्याचबरोबर महिला पोलीस देखील इथं उपस्थित असावी अशी मागणी देखील त्यांनी आता केलेली आहे। स्वारगेटच्या ज्या बसस्थानकाची अत्याचाराची घटना घडल्यानंतर खरं तर या डेपो चालकांना खरं तर जाग आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। कित्येक वर्ष खरं तर विना सुरक्षेचं हे खरं तर बसस्थानक इथं चालू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत आता ही संपूर्ण जी सुरक्षा आहे ती आता खरं तर विठ्ठल भरोशी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।